कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लागलं का पल्लवी तुला? सर मला उतर हे पल्लवी लागलं का तुला? पाय मुरगळला। अरे पुढे तर काहीच दिसत नाही, कुठं जायचं ते पण का नाही। आपल्याला काय नाही व्हायचं ना? खरं खरं बोलतेस अजिंक्य, तू आपण उतरायला पाहिजे होतं रे। मला आता भीती वाटायला लागली। अरे हिला लागले किती बघ ना। आपण निदान फर्स्ट एड तरी आणायला पाहिजे होतं। येताना माणसं सांगत होती ती सगळी मूर्ख होती का? आता काय करायचं आपण? अरे ऐका ना, आपण जे काय खायला प्यायला आणलं होतं ना ते सगळं संपलंय, आणि त्यात हा पाऊस आणि गारटा, काय होणार आहे आपलं काय माहित। काही होऊ दे, इथून मात्र खाली जायला नको, कारण की एवढ्या अंधारात खाली जातोय की कुठे जातोय काही कळणार नाही आपल्याला। अरे मी तर चालू पण नाही शकणार, पाय मुरगळलाय माझा। हो थांबा, मी बाबांना फोन करते। अप्पे हाँ काय नाही, हाय अर्जुन, अप्पे तुला माझ्यामुळे जे सहन करावं लागतंय ना त्यासाठी खरंच सॉरी। तू कशाला सॉरी म्हणतोय? तू सगळ्यांना लय भारी सांभाळतेस, म्हणजे अमोलला तुझ्या पद्धतीने सांभाळलेस वाढवलेस ना त्यासाठी मी तुला आयुष्यभर थँक्यू म्हणेल, म्हणजे मी आभारीच आहे त्यासाठी। वहिनी पण काय कसं वागायला लागलं होता, आणि ह्या सगळ्यात पण तू स्वतःला लय भारी शांत ठेवतेस का, म्हणून अर्जुन हे बघ, अमोलला सगळी माणसं हवी, आणि हे बघ आपलीच माणसं आहेत ना ती। प्रत्येक टप्प्यावर अमोलचा विचार आहे तुझ्या डोक्यात, प्रत्येक। मी त्याचा चांगला बाप कधी होणार आहे काय माहिती, मला तर डाऊटच आहे। अर्जुन तू असं का म्हणतोयस? नाही गप्पे, त्याच्यासाठी आजपर्यंत हे सगळं सहन करण्यापासून ते त्याला काय पाहिजे काय नको यासाठी जीवाचं रान करेपर्यंत त्याची आई त्याचा बाप हे दोन्ही भूमिका ठामपणे पार पाडले तू त्याच्या आयुष्यात। अर्जुन असं काही नाही, तू त्याच्यासोबत असतोस तेव्हा तू किती आनंदी असतो माहितीये ना तुला। अमोलसाठीच्या प्रत्येक गोष्टीसाठी आहे ना खूप थँक्यू, एकदम मनापासून थँक्यू। अप्पे अर्जुन एक मिनिट, काय तोंड? हा काय तोंडे? काय? बरं मी पोहोचते, तुम्ही काळजी नका करू, मी आलेच। हा आलेच। काय 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 इमर्जन्सी जरा, मला निघावं लागतंय। काय लागलं तर मला सांग। हो मी आवडते। हा अप्पेच एकट्याला सुटाना म्हणून तुझा आधार घ्यायचा ठरवलाय खरा अप्पे, निदान यानंतर तरी मला काहीतरी निर्णय घेता येईल अशी अपेक्षा आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय बोलले बाबा? बाबा खूप पॅनिक झालेले। बाबा बोलले बघतो काहीतरी। अरे का बस तुम्ही, उलट त्यांना आपली अवस्था कळली ना तर अजून टेन्शन मध्ये येतील। अरे मग आपण करायचं तरी काय? मला असं वाटतं की आपण पुण्याच्या इमर्जन्सी हेल्पलाईनला फोन लावावा। बस आहे माझ्याकडे। हा कर कर कर, फोन कर। हा हॅलो साहेब, आम्ही गडावरती सकाळी ट्रेकला आलो होतो, पण आता आम्हाला उतरायला उशीर झाला आणि आम्ही गडावरती अडकलोय। पण तुम्ही उतरला कुठल्या मार्गाने? ठाऊक नाही मार्ग, पण आम्ही मेन दरवाजाने आलो होतो आणि उतरताना आता मागच्या मार्गाने उतरायला लागलो होतो। ठीक आहे, शांत राहा, पॅनिक होऊ नका, आम्ही बघतो। हा थँक्यू साहेब, खरंच थँक्यू। गाईज मदत येते आपल्याला, पण मला असं वाटतं की आपण इथंच थांबायला हवं। देव बाप्पा, आपण लवकर निघलो पाहिजे इथनं लगा। तू बोलला पाय घसरून पडला,
बापू ऐका ना, मी पण येतो आपल्या बरोबर. चल अर्जुनारी गरज पडली तर मी बोलवेन की तुला. आपली नाही अशा परिस्थितीत मी घरी नाही थांबू शकत. चल तू. मी भाऊजी आणि अपर्णा तुम्ही दोघं यावेळी कुठं निघालात? इथे दाजीबा आत्ता एवढ्या रात्री कसलं महत्वाचं काम आहे? अरे दिप्या, गडावरनं काही मुलं फिरायला गेली होती, पण पावसामुळे वरच अडकली आहेत. अरे त्यांना सुखरूप खाली आणायचंय आणि माझ्यावर खरंच खूप मोठी जबाबदारी आहे, म्हणून मी ऑफिसला निघतेय. हा ते आणि ह्या दिवसात ते केसेस वाढत चाललेत ना. आणि तरुण मुले तो पुढे अख्खं आयुष्य पडले त्यांचं. बाबा तुम्ही लवकर तिकडे जा, त्यांना काय व्हायला नाही पाहिजे. त्यांना काही नाही होणार, तू अजिबात काळजी करू नकोस. हा, आम्ही दोघं निघालोयत ना आता. बरं हा, आम्हाला यायला खूप उशीर होणार आहे, त्यामुळे तू झोपायचा नीट. ठीक आहे मा. भाऊजी अपर्णाचं काम आहे तर तिला जाऊ देत ना ऑफिसला. तुम्ही थांबला असतात तर. नाही म्हणजे अमोल जवळ तुमच्या दोघांपैकी कोणीतरी पाहिजे ना. काकी मी चिंबाय आणि मी गेल त्याची काळजी. हो ना बापू? हो हो. आणि वहिनी, एमर्जन्सीच्या वेळी काय लागेल काय नाही सांगू शकत नाही ना. आणि बघा कोणतरी अडचणीत असल्यानंतर मी तर घरी नाही बसू शकत. खरंय रुपाली, अगं तो त्याचं काम करतोय चोखपणे. हा जावा तुम्ही, आम्ही सांभाळतो अमोलला, काय काळजी करू नका. हा बापू. अमोल चला, आता राहिलेली गोष्ट उद्या रात्री. हा आता उशीर झालाय ना, झोपायचं. ठीक आहे बापू. चला चला रुपाली, तू पण घ्या आवरून. दीपू चला. हा ह्या दोघांचं ना एकत्र राहणं वाढतच चाललं. काही केलं नाही ना तरी आपण आणि भाऊजी आणखी जवळ येतील. काय करू काय करू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. फोन पण आत विसरले. निदान गाणी तरी ऐकली असती. कोणी दिसत पण नाहीये इकडे. वॉचमन काका पण नाही आहेत, निदान त्यांच्याशी तरी गप्पा मारल्या असत्या. काय करू. बापरे, टायगर आहे की काय? पाठवून प्लीज. हे बघ टायगरला इथे पाठवू नको. तर बाकी कोणी चालेल. हा टायगर नको. लीला काय करते? बसणार होतीस तू? वेडी झालीस का? हे बघ, काही झालं तरी बसायचं नाहीये. हा, ही शिक्षा पूर्ण करायची. तुला आठवत नाहीये का हे जे तुझ्या घरी आले होते तेव्हा त्यांच्यामुळे तुझ्या मावशी आई आणि बाबांच्या चेहऱ्यावर केवढा आनंद होता. मग आता त्या बदल्यात तुला ही शिक्षा पूर्ण करावीच लागेल. हा, बसायचं नाही, उभं राहायचं. पण असे रात्रभर उभं राहायचं म्हणजे एवढं अवघड आहे. कसं होणार? नाही, लहानपणी मावशी द्यायची मला शिक्षा, तेव्हा मी रात्रभर उभी असायची की अंगणात. पण तेव्हा कशी माझी रेऊ असायची ना, त्यामुळे वेळ कसं जायचा काही कळायचंच नाही. आता कोणाची बोलू मी? रेऊ का नाहीयेस ग तू इकडे? मला खूप आठवण येते माझ्या रेऊची. रेऊ अरे
ही दीड दमडीची मुलगी आणि माझ बघा माझा फोन कट करते. मी सोडणार नाहीये तुला रेवती. हॅलो. का त्रास देतोयस? मला तुझ्याशी बोलायचं नाहीये, कळत नाहीये का तुला? हे बघ, आपल्या दोघांमध्ये जे काही होतं ना ते संपलंय आता. हं, मला परत परत फोन करून त्रास देऊ नकोस. बाय बाय. हे बघ रेवती, आपल्यातलं प्रेम असं एका दिवसात संपणार नाही. हा, तुला आधीच सांगून ठेवतोय. मला ह्यापुढे टाळण्याची हिंमतही करू नकोस, नाहीतर मी नाही तर काय. मागच्या वेळी तुझ्या घरी आलो होतो, यावेळी डिरेक्टली तुझ्या बाबांना भेटेन आणि त्यांना सांगेन की तू कशी माझ्यासाठी तुझी नस कापली होतीस ते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नाही, मी म्हणालो विश्वरूप दादा, काय झालं? मी ते डोंगर का पाणी नाही मी जातो. दादा दादा, बरं आम्ही पत्ते खेळतोय, येता का? पत्ते खेळताय? नाही नाही नाही, नको नको. विश्वरूप दादा असं काय करतोस? ये ना प्लीज, 5 मिनिटं घ्यायचे. ये 5 मिनिटं, फक्त 5 मिनिटं. फक्त 5 मिनिटं. नाही नाही, नको नको. अरे विश्वरूप दादा, नाही मी ऐकणारच नाही. 5 मिनिटं घ्यायचे. लगेच या. थांबा, मी सांगते. यश, तू इकडे बस. इकडे इकडे. आणि दादा इकडे बसा. रुपाताई बसा बसा बसा. आता परत वाटूया. द्या ते हातातलं ठेवून द्या. परत वाटूया. काय काय बघताय का? असं नाही करायचं, पत्ते बघायचे नाही एकमेकांचे. ठीक आहे ठीक आहे. गाईज काय करताय? आम्ही पत्ते खेळतोय, तुम्ही पण येता का? अरे 1 मिनिट, काय खेळताय? अरे माझा फेवरेट गेम, चॅलेंज. चॅलेंज? हे काय असतं? तुम्हाला चॅलेंज येत नाही? नाही. बापरे, पाप. अरे बरं ठीक आहे, एवढं काही नाही. मी शिकवते ना, सोपं आहे. ताईंना पण शिकवते मी. हा ठीक आहे. आता तुम्ही बघा. ताई तुम्ही खेळा, तुम्ही जिंकलात मग अशी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पारू, हरी सर ती चिठ्ठी नाही वाचू शकले. मी माझ्या तिकटाच्या हाताने त्यांना हळद लावली. त्यांचा गाल खूप चुरचुरायला लागला.
बाळा, ते तोंड धुण्यासाठी त्यांच्या रूम मध्ये गेले. ही शेवटची संधी आहे तुझ्याकडे. जा आणि सगळं सत्य सांगून टाक त्यांना. सावित्री आत्या, ह्या समण्यात येणं कारण हरीश सरांना त्रास होतोय. आज काय बी होऊ दे, जात्याने एकदाच काय तो सोक्ष लावूनच टाकते. थांब बाळा, हे बघ, समोरच्या दरवाजाने अजिबात जाऊ नकोस. हॉलमध्ये सगळी मंडळी बसली, पण काही पण करून तुला हरीश सरांपर्यंत पोहोचायला लागेल. मी आलेच. करू थांब. हे काय गाठोडं का घेतलंयस तू? सावित्री आत्या, मी हरीश सरांना समजा सत्य सांगून टाकणार आहे. पण माझ्या दुर्दैवानं जर का त्यांना सांगता नाही आलं तर मला हळदीला बसावं लागत. आदित्य सरांच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घालून हरीश सरांच्या नावाची हळद मी नाही लावू शकत. म्हणजे तू? वय, मी घर सोडून जाईन, परत कधी बी येणार नाही. तू काय बोलतेस? तू काही करणार नाहीयेस तू. सावित्री आत्या, आता नका थांबव. सावित्री आत्या, तुमचं प्रेम आहे ना माझ्यावर? तुम्ही मला एक वचन द्या. मी गेल्यावर तुम्ही बा न गणीची काळजी घ्या. बा खचून जाईल, लई त्रास होईल, त्याला माहित आहे मला. पण तुम्ही त्याला सावरून घ्या. त्याला सांगा की त्याच्या पोरीला एवढा मोठा निर्णय का घ्यावा लागलाय. सावित्री आत्या, माझ्या देवी आईंची काळजी घ्या. घरात समण्यांची काळजी घ्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, माझ्याबद्दल आणि आदित्य सरांबद्दल घरात कुणाला बी आणि आदित्य सरांना कधी बी सांगू नका. घर मला इसरून जाईल हळूहळू. होती एक पारू नावाची पोरगी, येड्यासारखं जीव लावायची स्वप्न. नाही करणार आहे मी असं काय. सावित्री आत्या, तुम्हाला हे करावंच लागल. सावित्री आत्या, मला नाही वाटत मी हरी सरांना समजा सांगू शकेन. मला त्यांना फसवायचं नाही. असं वाटते की लई मोठी काहीतरी गडबड होईल. आणि ह्यो एकच मार्ग दिसतोय मला. पारू, माझं ऐक. सावित्री आत्या, थांबवू नका. माझं ऐक. तुम्हाला शपथ आहे माझी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पारू, अगं काय ग? अगं दरवाजा आहे, तू इथून का आली आहेस? आती बस. नाही, मी बसायला नाही आले. बर, पण तू इथून का आलीस? पडली असतीस, काही झालं असतं तर? परिस्थिती तशी नव्हती हरीश सर. मला लई काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं. मी लई वेळा प्रयत्न बी केला, पण ते शक्य नाही झालं. हरीश सर, मी आज सावित्री आत्याकडे तुमच्यासाठी चिठ्ठी बी पाठवली होती. हो, सावित्री आत्याने दिली ती मला चिठ्ठी, पण हळदीमध्ये ती दामिनी मॅडमने काढून घेतली माझ्याकडून. पण झालंय काय? तुला काय एवढं सांगायचंय मला? तू का घाबरली आहेस?
अरे सर, मला माफ करा. मी हे लगीन नाही करू शकत. आधीच माझं लगीन झालंय. काय? कोणासोबत? भरू, हे कोणी बांधलंय? आदित्य सरांनी. भरू, काय बोलतेस तू भरू? वय हरी सर, हे सत्य आहे. त्या दिवशी लग्नाच्या जाहिरातीचं शूटिंग होतं. तेव्हा आदित्य सरांनी हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात घातलंय. अरे सर, जाहिरातीच्या शूटिंगला तुम्ही बसणार होतात म्हणून मी तयार झाले होते. पण अचानक तुम्ही कुठंतरी गायब झालात. आणि पुढं काय झालं हे तर तुम्हाला माहीतच आहे. अरे सर, शूटिंग बंद पडू नये म्हणून मी नाईलाजाने तयार झाले. मला काय माहिती ते जाहिरातीतलं खोटं लगीन माझं अख्खं आयुष्य बदलून टाकेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. जे करायला नको होतं ते केलंच ना शेवटी. चोरलात ना ध्वज. चोरला नाही, मिळवलाय ध्वज. तुला काय वाटलं का आम्ही गप्प बसून राहू? आणि तुला तर तह म्हणजे तुझ्या मुलाची चूक वाटत होती ना. मग आता काय झालं? तुझ्या नाकावर टिचून ध्वज मिळवलाय आम्ही. मिळवला ध्वज. काय करणार त्याच? माझं काहीच वाकडं करू शकत नाही. तहाचं सुद्धा कळलं. काय झालं? तो ध्वज पायपुसणं म्हणून वापरा आता. काहीच उपयोग नाहीये त्याचा. त्या ध्वजापेक्षाही खूप काहीतरी मोठं घडून गेलंय. मी घडवलंय. तुम्हाला कळलंही नाही आणि कळणारही नाही. वध करायचा नाही विरोचकाचा. करा, मारून टाका विरोचकाला. पण विरोचक हे नाव नाकारू शकत नाही तुम्ही. विरोचक अमर होता, अमर आहे आणि अमरच राहणार. माझा वध करा तुम्ही, पण विरोचक राहणार. तो परत येणार. कारण नेत्राच्या गर्भात आता विरोचक शिरलाय. आत्ताच्या आत्ता निघतो. आणि तुला जी बडबड करायची ना ती कर. तुला जी स्वप्न बघायची आहेत ना ती बघ. आम्हाला काहीच फरक पडत नाही आता, कळलं? बावळटच आहेस. मी काय केलंय ना ते कळण्या इतकी अक्कलच नाहीये तुला. एकदा सांगितलेलं कळत नाहीये तुला. आत्ताच्या आत्ता निघतो. आणि तुला जी स्वप्न बघायची आहेत ना ती बघ. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझा वध लवकरच होणार आहे. नेत्राच्या हातून. कळलं? आत्या, हिला इथून बाहेर काढा लगेच. चल.
चित्रा तू का आलीस इथे? तू रूम मध्ये आराम करत होतीस ना? साहेब मी रात्रीच झोपते, आता दिवसा नको. पण सांगा ना काय झालंय? विरोचक का आला होता आणि काय म्हणत होता? त्याला माहिती आहे ना ध्वज आपल्याकडे, मग आता परत का आला होता? आणि काय म्हणाला तो? विरोचक माझ्या गर्भात शिरलाय? नाही नाही, त्याला पराभव डोळ्यांसमोर दिसतोय ना, म्हणून काहीही बरळतोय तो. हा, तू विरोचकाकडे लक्ष नको देऊस, तू काही बडबडतोय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बेवडे, आवरलं का सगळं? पण कशाला इतका त्रास करतेस? कशाला इतकी कामं करत असतेस? केदारची आठवण येऊ नये म्हणून ना? अगं पण काहीच गरज नाहीये, खूप सोपं आहे. केदार कधीही तुझ्या आयुष्यात येऊ शकतो. हो आहे ना, सोपं आहे. केदार सुखरूप आहे याचा पुरावा देणं सुद्धा सोपंच आहे. अगं एवढी एकच तर गोष्ट मी तुला सांगितली होती, तीही जमत नाहीये तुला. आणि हो, केदारचं नाव घेऊन मला मूर्ख बनवणं बंद कर, कारण माझं नाव केतकी आहे, विरोचक नाही. बेवडे, जीभ खूपच चालायला लागली तुझी. सोडणार नाही तुला. कितीदा सांगायचं तुला? माझ्या माणसांपासून लांब राहायचं. डोक्यात शिरत नाहीये? एवढी मतिभ्रष्ट झाली आहे? शांत हो, शांत हो. नको ओढाताण करूस आणि माझ्याबरोबर असं वागूच नकोस प्लीज. अगं मला काळजी आहे तुझी. तुला माझा राग येतोय ना? मग तू 4 काय 40 थोबाडीत मार, मी काहीच नाही करणार. मला जपायचंय ग तुला, कारण तुझ्या पोटात माझा विरोचकाचा अंश वाढतोय. त्यामुळे तो जन्माला येत नाही तोपर्यंत मी जपणार तुला. तू काहीही कर, काही करणार नाहीये मी तुला, खरंच. तुझा अंश 5 महिन्यात जमीनदोस्त करणार आहे मी तुला. मग पाताळात शोधत बस तुझा अंश. माझ्या पोटात जे बाळ आहे ते देवी आईचा अंश आहे आणि त्याच्या पायगुणाने त्याचा जन्म होता क्षणी मी तुझा वध करणार आहे. माहित नाहीये का तुला? हा, जाणवलं नसेल तर जाणवेल, नक्कीच जाणवेल. कारण तू माझा अंश आहे, तू शांत बसणार नाही. विरोचकाचा अंश आहे, तो अशांतता पसरवणारच. विश्वास बसत नसेल तर जा ना, जाऊन विचार तुझ्या त्रिनयनीला. म्हणावं, सांग बाई, कोणाचा अंश आहे, तुझा आहे की विरोचकाचा आहे? सांगेल ती तुला. विरोचकाचा तो अशांतता पसरवणारच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नाही, हे शक्य नाही. हे कसं शक्य आहे? हे बघ श्रीनू, मी जे काही सांगितलंय त्यातला शब्द नि शब्द खरा आहे.
हे सगळं खोटं. मुळात मी असा का वागेन? हे बघ चारू, तुझी ना काहीतरी गल्लत होते. माझं ओवीवर खूप प्रेम आहे का? मी तिच्याशिवाय कुठल्याच मुलीचा विचार नाही करू शकत. मी हे खोटं आहे. चारू, हे खोटं आहे. प्लीज प्लीज म्हण ना, मी तुझ्या पाया पडतो. हे खोटं आहे, हे खोटं असं काही नाही. मी माझ्या बाबांची शपथ घेऊन सांगते श्रीनू, मी खरंच जे सांगते त्यातला शब्द रे शब्द खरा आहे. मी जे सांगितलंय ते सगळं खरं आहे. तुला काहीच आठवत नाहीये? नाहीच आठवणार, कारण तू एक पुरुष आहेस ना, आणि सगळेच पुरुष असं करून नामनिराळे होतात. पण तू बाकीच्यांसारखं असं मला खरंच नव्हतं वाटलं. श्रीनू, मी तुझ्यावर जितकं जास्त प्रेम करते ना, त्याहून जास्त माझा तुझ्यावर विश्वास होता. पण तू हे असं का केलं श्रीनू? मला तर नाही समजत मी काय करू, कुठे जाऊ. मला आता स्वतःचीच लाज वाटायला लागली. श्रीनू, का असं वागलास तू? मी तुला किती वेळा नाही नको असं सांगत होते ना. अरे एकदा तर तुला मी ओवीची आठवण सुद्धा करून दिली. पण तरी तू तुझा हट्ट सोडला नाहीस. मला सांग, ओवीची फसवणूक झालेली तुला जाणणार आहे? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. श्रीनू, आता हे सगळं बोलून काय फायदा आहे? जे झालं ते बदलणार आहे का कोणी? तुला तेव्हाच मोह आवरायला हवा होता. तुला जे हवं होतं ते तू करून मोकळा झालास ना. आणि आता गोष्टी घडून गेल्यावर त्याच्यावर पश्चाताप करून काय उपयोग आहे? आपण घड्याचे काटे उलटे फिरवू शकत नाही ना. जे घडून गेले ते आपण बदलू शकत नाही ना. आता काय करायचं आपण? श्रीनू, आपण इथून निघूया. माझा जीव घुसमटतो इथे. तू पण जा तुझ्या खोलीत, रेडी हो, उशीर होईल. जा. आणि तू कुठे जाणार आहेस? मी इतक्या चुका केल्या की आता कुणी मला माफ करू शकत नाही. तरी कालपर्यंत वाटत होतं की बाबा मला घरात घेतील, पण आता हे सगळं कळल्यावर ते माझ्याशी सगळे संबंध तोडतील आणि मलाच दोष देतील. असंही माझ्याबद्दल सगळ्यांचं मत वाईटच आहे. तू जाऊ दे, तू या सगळ्याचा विचार नको करूस. हे एक वाईट स्वप्न होतं असं समजून विसरून जा. तुझ्या रूम मध्ये रेडी हो, नाहीतर पुन्हा गाडी चुकायची.
जा श्रीनू, जा प्लीज. आणि तुझं काय? श्रीनू, मी तुझ्यावर मनापासून प्रेम केलंय आणि अजूनही करते. श्रीनू, जर आता आधीची चारू असते ना तर तिने खूप भांडण करून, हट्ट करून, आदळआपट करून तुला माझ्याशी लग्न करायला भाग पाडलं असतं. पण आता मी खरंच बदलले रे श्रीनू. मला माहितीये तुझं माझ्यावर प्रेम नाहीये आणि आपण कधीच एकत्र नाही येऊ शकत. पण म्हणून माझं तुझ्यावरचं प्रेम कधीच कमी नाही झालं. श्रीनू, मी आधीच ठरवलं होतं, तर श्रीनू नाही तर कोणीच नाही. मी दुसऱ्या कोणाशीही लग्न करणार नाहीये श्रीनू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हो काय नाही, तुमचं काय त्रास आहे बरं काय नाही. आणि आता कसं आहे विषय, वरून ब्रह्मदेव जरी अवतरला तरी तो काय आमचं लगीन तोडू शकत नाही. तसं शिटिंगच गेलो आम्ही देवासंग. काय मास्तरीन भाई, अहो वडाला फेऱ्या बिऱ्या कसल्या खतरनाक मारले ती, जरा की कार्यक्रमच जोरदार गेला. हिंशी आर्ट करून ठेवला मास्तरीन भाई. सत्य आहे, सत्य आहे. आईचा फोन. हॅलो, हा आई. हो झाले निघतोच आहे. हो आई, हो पोहोचतो. चला तिकडे जाऊन आता माझ्या आई बाबांची बोलणी खायची आहेत. नाही रे, मला माहितीये ते काही नाही बोलणार आम्हाला. मला वाटलं तुम्ही आधी तिकडे गेला असाल आणि मग इकडे आला असाल. नाही, आधी हिचं सामान घ्यायचं होतं ना, म्हणून इकडे आलो. बर चला निघूयात. हा हो आई बाबा, निघतो. चला येतो. मी बाहेर थांबतोय, ये लवकर. आई बाबा, मी येते. ताई, ताई थँक्यू. तू मला माफ केलंस आणि माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं हलकं झालं. खरंच थँक्यू. आता हे लग्नाचे 2-3 दिवस झाले ना की आपण बाहेर सगळे मिळून जेवायला जाऊयात. हा चालते की. हिरा, कळतंय का तुला? ही पाठवणी आहे तुझी. असं अचानक लग्न करून आली आहेस, काही विचार करायलाही उसंत दिली नाहीस. ठीक आहे आई, जाऊ दे, नंतर कर. सगळ्या चालीरीती आम्ही करणारच आहोत. आमच्याकडून सगळं होणार आहे. हे बघ इरा, आधीचं तुझं आणि निखिलचं रिलेशनशिप हे वेगळं होतं. आधी तुम्ही मित्रमैत्रीण होता, पण आता नवरा बायको झाला. आता बदल होणार. सारखी चिडचिड करू नकोस, निखिलवर सुद्धा आणि स्वतःवर सुद्धा. आणि आता सासरी चाललीस तू. तुझे सासू सासरे ही तुझी जबाबदारीनं वाग. आणि तिकडे गेल्यानंतर विसरू नकोस आम्हाला, फोन करत जा. बाबा काही काय बोलता? आणि भांडायची इच्छा झाली तरी मला फोन करू शकतेस हिरा. काय मी नाही भांडणार आता.
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आता काय करणार तुम्ही तरी? काय तर होईल तेवढं त्यांच्या संसाराला हातभार लावायचा आणि ते निखिलवर तर लक्ष ठेवणार मी बारीक. बघा तुम्ही त्यानं जर काही केलं तर मग सोडत नसतो. इरा त्यांच्या केसाला बी धक्का लागणार नाही. बघा तुम्ही, एवढी काळजी मी घेतो. थँक्यू. थँक्यू आता थँक्यू. आणि काय नाही, ह्यासाठी नाही, अजून एका कारणासाठी थँक्यू म्हणायचंय मला. कशासाठी? मला खरं सांगा, काय ती मुलं तुम्हीच पाठवली आहेत ना? मुलं? कोण मुलं? कोण मुलं? बाबांकडे शिकवणीसाठी जी मुलं येतात ती मुलं. कारण बाबांना शिकवणीत एवढे पैसे आजपर्यंत कोणीच दिलेले नाहीयेत, म्हणून मला शंका आली. होय आमचं काय, माझ्या कशाला काय आरोप करू नका. बोलते असेल ते बरं काय मास्तर. अहो आरोप कसले? साधा प्रश्न आहे हा. माझ्याशी खोटं बोलू नका, खरं सांगा. अहो खोटं बोलतच नाही मी, काहीच बोलतच नाही. अधिपती मला खरं सांगा, मी बायको आहे तुमची. चला सांगा आता. तुम्ही पक्क्या मास्तरी मिळायचा बघा, बरोबर विद्यार्थ्याला पकडताय. काय नाही हो, आता बघितलं का नाही, आपण पैसे देत होतो, घेतलं का त्यांनी? शेवटी तुमचेच आई बाबा खतरनाक स्वाभिमानी, आणि त्यांचा हे स्वभाव माहितीच होता की मला. म्हणलं ठीक आहे, असे पैसे घेणार नाही तर मग अशी मदत करूया आपण. आणि 2 कार्यकर्ते होतीच ओळखीचे, फॅक्टरीतले जो कामगार आमचे. पोरासनी शिकवणी लावायचे, पोरं शिकत नाही, चांगला अभ्यास करत नाही, असं तसं सतत आपलं सांगायचे. मग म्हणलं तुझ्या पोरांना इकडे टाक बाबा त्यांच्या शिकवणीमध्ये, आणि टाकलं त्यांनी. म्हणलं आम्ही देतो जे काय असतील ते पैसे. आणि त्यासनी फायदा झाला बरं काय, त्या पोरासनी गोडी लागल्या म्हणून अभ्यासाच्या. आता खरंच? हा, ते सांगत होते. म्हणलं बाबा शेवटी सासरा कोणाचा आहे म्हणलं. मला म्हणता तुम्ही किती चांगले आहात, समजूतदार आहात, सगळ्यांचा किती विचार करता. नाही काय तुम्ही काय करताय? काय करतोय? माझ्यासारखेच आहात तुम्ही. बघा तुमच्या डोक्यात कोणते कोणते विचार सुरू असतात. आई बाबांना कशी मदत करायची याचा तुम्ही विचार केलात, प्लॅनिंग केलं, आणि मला कळूही दिलं नाही. किती बारीक लक्ष असतं तुमचं सगळ्यांवर. मला खूप आवडतं. काय नाही एवढं काय विशेष आहे त्याच्यात. माणसाचं जे कर्तव्य असते तेच आम्ही गेले. ती तुम्ही प्रार्थना शिकवली होती की नाही, मानसाने मानसास मानसा समवागणे, तेच आहे. उलट हे नॉर्मल वागणारे लोकांनी विशेष वाटतंय, कारण आता समाजात हे असं वागणारे लोकच कमी झाले. आम्ही आपलं नॉर्मलच वागतो. तुम्ही आमच्या आयुष्यात आल्यापासून एक पॉझिटिव्ह एनर्जी आल्या. हो, तुम्ही आमच्या आयुष्यात आल्यापासून आमचं सगळं पॉझिटिव्ह असं एकदम झाडानं उठले सगळं. खरंच की. हो आबा आबा, हे बारीक मध्ये एक सुचल्या हानू काय? अरे बापरे, कविता सुचल्या हानू. आवडली नाही तर तुम्ही आम्हाला हाना. मास्तरीन बाईंचा शब्द म्हणजे आमची शक्ती. वा म्हणा वा वा वा. हा, मास्तरीन बाईंचा शब्द म्हणजे आमची शक्ती. मास्तरीन बाईंमुळे सुचते आम्हाला युक्ती. वा वा. आणि म्हणतात आम्ही करतोय आयुष्यभर त्यांची भक्ती. माझ्या ओळखीत एक प्रकाशक आहे, तुमचा काव्यसंग्रह आणूया का छाप? तेवढं बाकी आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.